सॉफ्ट स्पॉन्जी नो फेल रेसिपी रसगुल्ला आता आपण इथे बनवणार आहोत। यासाठी आपण 1 लिटर गाईचं दूध घेतलं आहे। दूध आता आपल्याला तापवायचं आहे आणि त्यामध्ये लिंबू किंवा विनेगर टाकून आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे। दूध फाटल्यानंतर त्यामध्ये पाणी आणि पनीर हे आपल्याला वेगळं होताना दिसेल। त्याच्यानंतर आपल्याला एक पातळ कपडा जाळीमध्ये टाकून हे आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थंड पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल। त्यानंतर हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं साईडलाच ठेवायचे। एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 3 वाट्या पाणी आणि 1 वाटी साखर टाकून हे आपल्याला विरघळून घ्यायचे आणि बॉईल करायचे। त्यानंतर तळहाताच्या साहाय्याने पनीर आपल्याला छान मळून घ्यायचे, सॉफ्ट डो बनतो याचा। त्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे। लक्षात घ्या, बॉल बनताना त्याच्यावर चिरा नाही पडल्या पाहिजेत। त्यानंतर गरम उकळत्या चाचणीमध्ये आपल्याला हे बॉल्स एक एक करून टाकायचे आणि हे आपल्याला 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे। 15 मिनिटानंतर पाहू शकता इतके सुंदर सॉफ्ट आणि डबल साईजचे रसगुल्ले रेडी आहेत। रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।